सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्याने वाद. हर्षवर्धन सपकाळांची पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणून टीका केली आणि त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत चाललेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. आज काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले. आज आम्ही त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो. ज्या काँग्रेसच्या एक्स पोस्टवरून सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणून हिणवलं, त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी. आमचं भांडण काँग्रेसशी नाही. ज्याने कोणी पोस्ट केली त्याच्या विरोधात आंदोलन आहे. हर्षवर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. वहिनी सिद्ध करतील त्यांनी सिद्ध केले. एकीकडे तुम्ही महिलेच्या सन्मानाची भाषा करता, दुसरीकडे महिलेचा असा अपमान करता. ही दुटप्पी भूमिका काँग्रेसने बंद करावी असं म्हणत, एकीकडे तुम्ही दुर्गात झाली पाहिजे म्हणता, दुसरीकडे दुर्गेचा अपमान करण्याचं काम करता. तुम्ही काँग्रेसचे प्रांताध्यक्ष या नात्यानं जबाबदारी स्वीकारून माफी मागितली पाहिजे. यासाठीच आम्ही आलो आहोत असं राष्ट्रवादीचे नेते सुरेश चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. वहिनी साबित करतील, वहिनीने साबित केलेलंही आहे. परंतु तुम्ही एकीकडे महिलेचा सन्मानाची भाषा बोलायची आणि दुसरीकडे महिलेचा अपमान करायचा, ही दुटप्पी भूमिका काँग्रेस पक्षाने बंद करावी. आज तुम्ही ज्या पद्धतीने एकीकडे म्हणता दुर्गा झाली पाहिजे आणि त्या दुर्गेचा अपमान करण्याचं काम तुम्ही करताय. मग तुमची जबाबदारी आहे, तुम्ही काँग्रेसचे प्रांताध्यक्ष म्हणून माफी मागितलीच पाहिजे. यासाठी आम्ही 100% सगळे प्रश्न मार्गी लागतील. कुठल्याही प्रश्नाचं तुम्हाला प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन विचारू शकता. असं एखाद्याला हिनवून तुमचा प्रश्न, ही तुमची संस्कृती आहे का?